Hello friends, I am Desle JK from Arts, Science and Commerce College Manmad. Friends, today we are going to learn one of the best motivational poem of 11th English, and that is section number 2, 2.3. There is another sky. See on page number 75 of the textbook. First of all, let's see a brief introduction about the poetess इमिली डिकिन्सन. विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम आपण या कवितेच्या ज्या कवयित्री आहेत त्या म्हणजे इमिली डिकिन्सन यांच्याविषयी थोडक्यात जाणून घेऊया. इमिली डिकिन्सन was born on 10th December 1830 in Amherst and died on 14th May 1886 at the age of 55. आता कवयित्री एमिली डिकिन्सन यांचा जर आपण विचार केला किंवा त्यांच्या जीवनपटाचा जर आपण विचार केला तर कवयित्री एमिली डिकिन्सन यांचा जन्म 10 डिसेंबर 1830 रोजी ॲमरेस्ट या ठिकाणी झाला होता व वयाच्या 55व्या वर्षी म्हणजेच 15 मे 1886 रोजी त्यांचा मृत्यू झालेला होता. सी इज ॲन अमेरिकन पोएट ऑफ द 19th century. कवयित्री एमिली डिकिन्सन ह्या 19व्या शतकातील प्रसिद्ध अशा कवयित्री होत्या. सी लिव्ड अ लोनली लाईफ. त्या अतिशय एकाकी जीवन जगत होत्या. मोस्ट ऑफ हर पोएम्स आर मोटिवेशनल अँड फिलॉसॉफिकल. आपण जर त्यांच्या कवितेचा किंवा कवितांचा विचार केला तर त्यांच्या बहुतेक कविता ह्या खूप प्रेरणादायी व तत्त्वज्ञानाबद्दल किंवा तात्विक होत्या. मोस्ट ऑफ द पोएम्स सी रोट आर शॉर्ट अँड इन अ सिम्पल लँग्वेज. त्यांच्या बहुतेक कविता ह्या संक्षिप्त व साध्या किंवा सोप्या भाषेत लिहिलेल्या आहेत. देर इज अनादर स्काय इज ॲन इन्स्पिरेशनल पोएम. आता आपण आज ज्या कवितेचा अभ्यास करीत आहोत ती म्हणजे देर इज अनादर स्काय. ही जी त्यांची कविता आहे ही कविता अतिशय प्रेरणादायी अशी कविता आहे. इट इज अ पेट्रार्कन सॉनेट. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज इटालियन सॉनेट. आता आपण ही जी कविता अभ्यासत आहोत ही म्हणजे एक सॉनेट आहे किंवा सुनीत आहे आणि त्यालाच पेट्रार्कन सॉनेट आणि या पेट्रार्कन सॉनेटलाच इटालियन सॉनेट असे देखील संबोधले जाते. इट वॉज इन्व्हेंटेड बाय द इटालियन पोएट फ्रान्सिस्को पेट्रार्क. आता या पेट्रार्कन सॉनेटचा शोध पेट्रार्कन जो कवी या पेट्रार्कन सुनीत किंवा सॉनेटचा शोध इटालियन कवी फ्रान्सिस्को पेट्रार्क यांनी लावला होता. सॉनेट मीन्स अ पोएम ऑफ 14 लाईन्स विच हॅज ऑक्टेव 8 लाईन्स deals with problems and sestet 6 lines deals with solution. आता सुनीत म्हणजेच अशी कविता ज्या कवितेला 14 ओळी असतात. आता या 14 ओळींच्या कवितेमध्ये ज्यामध्ये सुरुवातीच्या ज्या 8 लाईन असतात किंवा 8 ओळी असतात त्यालाच ऑक्टेव असे संबोधले जाते आणि या सुरुवातीच्या 8 ओळींमध्ये किंवा ऑक्टेवमध्ये समस्या मांडलेल्या असतात व सेस्टेटमध्ये म्हणजेच पुढच्या ज्या 6 ओळी असतात त्याला सेस्टेट असे संबोधले जाते आणि पुढच्या 6 ओळींमध्ये उपाय सुचवलेले असतात. फ्रेंड्स, फर्स्ट ऑफ ऑल वी शॅल ट्राय टू अंडरस्टँड अ ब्रीफ प्लॉट ऑर सिच्युएशन ऑर स्टोरी ऑफ द पोएम. विद्यार्थी मित्रांनो, आपण सर्वप्रथम या कवितेतील जे कथानक आहे या कथानकाविषयी थोडक्यात समजून घेऊया. त्यानंतर आपण या कवितेचा सविस्तर अभ्यास करणार आहोतच. देर इज अनादर स्काय मीन्स देर इज अनादर प्लेस. आता या कवितेचे जे शीर्षक आहे
ते म्हणजे देर इज अनादर स्काय, दुसरे आकाश, याचाच अर्थ दुसरे एक ठिकाण असा सुद्धा होतो. बेसिकली द पोएटेस राइट्स अ लेटर टू हर ब्रदर ऑस्टिन हू लिव्ज इन बॉस्टन अवे फ्रॉम होम. मुळात कवयित्री एमिली डिकिन्सन यांनी त्यांचा जो भाऊ आहे तो म्हणजेच ऑस्टिनला हे एक पत्र लिहिलेले आहे. कवयित्रींचा जो भाऊ आहे तो म्हणजे ऑस्टिन हा त्यांच्या घरापासून किंवा मूळ गावापासून किंवा मूळ ठिकाणापासून खूप लांब अशा बॉस्टन येथे राहतो. अँड द पोएटेस लिव्ज इन एमरेस्ट, आणि स्वतः कवयित्री एमिली डिकिन्सन ह्या मात्र त्यांच्या मूळ गावी म्हणजेच एमरेस्ट या ठिकाणी त्या राहत असतात, आणि त्यांचा भाऊ ऑस्टिन मात्र त्यांच्या मूळ गावापासून किंवा घरापासून खूप लांब असलेल्या बॉस्टन येथे तो राहत असतो. हर ब्रदर ऑस्टिन फेसेस सम क्रिटिकल प्रॉब्लेम्स, सॅडनेस और कन्फ्युजन ॲट बॉस्टन. आणि कवयित्री एमिली डिकिन्सन यांचा जो बंधू आहे किंवा भाऊ आहे तो म्हणजे ऑस्टिन हा बॉस्टनला एकटा राहत असल्यामुळे किंवा एकाकी राहत असल्यामुळे त्याला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत होता. तेथे त्याचे जीवन जे होते हे जीवन फार दुःखी निराशामय त्याचे जीवन होते. द पोएटेस वॉन्ट्स टू सपोर्ट और इनकरेज हर ब्रदर, आणि कवयित्री एमिली डिकिन्सन ह्या ऑस्टिनला धीर किंवा आधार देण्याचा प्रयत्न करत असतात किंवा करतात. सो इन दिस पोएम द पोएटेस ॲड्रेसेस हर ब्रदर ऑस्टिन थ्रू अ लेटर, आणि म्हणून कवयित्री एमिली डिकिन्सन यांनी या कवितेत पत्राद्वारे आपला जो भाऊ आहे तो म्हणजे ऑस्टिनबरोबर त्यांनी पत्राद्वारे या कवितेतून संवाद साधलेला आहे. लेट्स सी द डिटेल एक्सप्लेनेशन ऑन पेज नंबर 76. आता आपल्या पाठ्यपुस्तकातील पान नंबर 76वर जी कविता दिलेली आहे तिचे आपण सविस्तर ती कविता आपण आता सविस्तर लाईन बाय लाईन अभ्यासणार आहोत. देर इज अनादर स्काय एवर serene and fair, and there is another sunshine, though it be darkness there. Never mind faded forests, Austin, never mind silent fields. Here is a little forest whose leaf is evergreen. आता कवितेच्या पहिल्या कडव्यामध्ये किंवा अगदी सुरुवातीला किंवा संपूर्ण कवितेमध्ये आपण जर विचार केला तर कवयित्रीने हियर तिथले आणि देअर तिथले आणि हियर इथले या दोन विरुद्धार्थी शब्दातून कवयित्री आपल्या भावाचे म्हणजेच ऑस्टिनचे निराशावादी आयुष्य व तिचे स्वतःचे आशावादी आयुष्य यातील फरकांचे वर्णन करते. आता या कवितेमध्ये देअर आणि हियर या शब्दांचा इथे वापर करण्यात आलेला आहे. देअर म्हणजेच ऑस्टिन ज्या बोस्टन इथे राहतो ते ठिकाण, आणि हियर म्हणजे कवयित्री एमिली डिकिन्सन ज्या ठिकाणी किंवा त्यांच्या ज्या मूळ गावी त्या राहतात ते म्हणजे अमरेस्ट या ठिकाणाचा इथे हियर आणि देअर असा उल्लेख केलेला आहे. आणि खास करून तिथले आणि इथले या दोन विरोधार्थी शब्दातून कवयित्री त्यांच्या भावाचे म्हणजेच ऑस्टिनचे निराशावादी आयुष्य, जो आपले निराशावादी आयुष्य बॉस्टन येथे जगत आहे, आणि तिचे स्वतःचे आशावादी आयुष्य म्हणजे ज्या ते आपले आशावादी आयुष्य किंवा आनंदी जीवन ज्या अमरेस्ट येथे व्यतीत करत आहेत यातील फरकाचे वर्णन त्यांनी इथे या पूर्ण कवितेत करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता पहिला जो स्टांजा आहे ज्याचे आपण वाचन केलेले आहे त्या पहिल्या स्टांजाचा किंवा कडव्याचा जर आपण विचार केला तर पहिल्या कडव्यात कवयित्री एमिली डिकिन्सन आपल्या भावाला म्हणजेच ऑस्टिनला सांगते की सध्या जरी तिथले म्हणजेच ऑस्टिन ज्या बॉस्टन या ठिकाणी राहतो तिथले तुझे जीवनरूपी अरण्य वैरान उदास किंवा मूक झालेले असले तरी इथले म्हणजेच कवयित्री तिच्या मूळ गावी जिथे राहते ते ठिकाण म्हणजे अमरेस्ट, इथले जीवनरूपी वन अजूनही हिरवेगार सदा हरित आहे. तुझ्या म्हणजेच ऑस्टिनच्या जीवनात
आकाशात आज जरी अंधकार भरून राहिला असला तरी इथल्या प्रसन्न आकाशात ऑस्टिनसाठी स्वच्छ सूर्यप्रकाश पसरलेला आहे, असं कवयित्री इमिली डिकिन्सन ह्या आपल्या भावाला म्हणजेच ऑस्टिनला पहिल्या स्टांजामध्ये सांगण्याचा प्रयत्न करीत आहेत. लेट्स सी द सेकंड स्टांजा. हिअर इज अ ब्राइटर गार्डन where not a frost has been. In its unfading flowers I hear the bright bee hum. Prithee, my brother, into my garden come. आणि आता दुसऱ्या कडव्यामध्ये मात्र कवयित्री एमिली डिकिन्सन ह्या आपल्या भावाला आर्जव करीत आहेत किंवा विनंती करीत आहेत. आणि या दुसऱ्या कडव्यामध्ये कवयित्री म्हणते की इथला जीवनरूपी बगीचा जो आहे हा आनंदाने भरलेला आहे, म्हणजेच इथला जीवनरूपी बगीचा आनंदाने उजळून निघालेला आहे. हिमवर्षावाने इथल्या हिरवाईला गोठून टाकलेले नाही. इथे टवटवीत फुलांवर मधमाशा गुणगुणत रुंजी घालत आहेत. म्हणून कवयित्री इथल्या म्हणजेच अमरहेस्ट किंवा त्यांचे जे मूळ ठिकाण आहे किंवा मूळ जे गाव आहे या मूळ गावामध्ये तिच्या जीवनरूपी आनंदी बागेमध्ये तिच्या प्रिय भावाला ती बोलवत आहे, त्याला येथे येण्यासाठी आर्जव किंवा विनंती करीत आहे.